मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे। अन्न पाणी त्यागलंय आणि त्यामुळे त्यांची प्रकृती आता बिघडली असून अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांचे अश्रू सुद्धा अनावर होताना दिसतात। मराठा समाजाच्या महिला सुद्धा आता आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात आणि विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी जरांगेंच्या भेटीला गेल्यावर हा सगळा प्रकार घडलाय। ही दृश्य आपण पाहतोय अंतरवाली सराटीमधून। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत आहेत। सचिन, आपण दृश्य पाहतोय, अनेक महिलांना सुद्धा अश्रू अनावर झालेले आहेत। विभागीय आयुक्त तिथे गेलेत, सध्या तिथे काय होतंय? नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर अंतरवाली सराटीमध्ये सर्व जे मराठा बांधव आहेत त्यांचे अश्रूंचा बांध फुटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। गेली 4 दिवस मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करत आहे आणि त्यांनी पाणी देखील ग्रहण केलं नाहीये। त्यामुळे या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या महिला त्यांना विनवणी करतायत, किमान पाणी तरी घेतलं पाहिजे अशा पद्धतीची विनवणी या ठिकाणी केली जात आहे। सकाळपासून महिला या ठिकाणी रडत आहेत, असा दृश्य आहे। फक्त महिलाच नाही तर पुरुष देखील रडत आहेत। सर्वजण एकच मागणी करत आहे, किमान मनोज जरांगे पाटील यांनी पाणी पिलं पाहिजे। अशा आपण या ठिकाणी या महिला आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। काय सांगाल? पाटलांनी पाणी घ्यायला पाहिजे आज। दादा, तुम्ही आमचा मान नका ठेवू, पण बारक्या देवीचा तर मान ठेवायचा ना। तुम्ही पाणी घ्यायचं ना तिच्या हाताने तरी। सरकारचं काही नाही चाललं त्याच्यामध्ये। तुमचं शरीर बघा ना कसं झालंय। तर तुम्हाला देवी पाणी घेऊन आली होती बरं तुमच्या जवळ, तुम्ही पाणी का नाही घेतलं? दादा, तुम्ही पाणी घ्यायला पाहिजे होतं। देवी तुमच्या पाठीशी उभा आहे, आपल्याला आरक्षण भेटणार आहे। तुम्ही तुमच्या जीवाला एवढी तस्ती करून घेऊ नका। देवी तुम्हाला तलवार घेऊन येणार आहे लढायला। तुम्ही पाणी घ्या दादा, पाणी। दादाला म्हणलं पाणी घ्या, त्यांची तब्येत खूप आज खालावलेली आहे। सरकार येतं नुसतं बसत आणि लगेच उठून जातं। सरकार येतं उठून जातं, नुसतं बसत आणि उठून जातं। काहीच त्यांचं आम्हाला हे आहे ना। 4 दिवस झाले आज पाणी नाही, अन्न नाही, काही नाही। तब्येत आज नुसती मान टाकून द्यायला लागले। तर पाटलाची पूर्ण तब्येत खराब झालेली आज। काही जर झालं सरकारला तर पूर्ण सरकार जबाबदार राहील त्याला। सरकार झोपी गेलेलं आहे का? सरकारने काळजी घ्यायला पाहिजे ह्याची। सकाळपासून तुम्ही रडत आहात? मग आता 4 दिवस झाले आमच्या दादाला पाणी नाही का, अन्नाचा कण सुद्धा नाही। मग रडू येणार नाही तर काय होणार आहे? आज त्यांच्या जीवावर बितलं हे सगळं। सगळे सरकार झोपी गेलेलं आहे का? सगळे मराठाचे आमदार त्यांनी आज एक होऊन आरक्षण घेऊन द्यावं। आपण पाहिलं या संतप्त भावना संपूर्ण सकाळपासून आपल्याला पाहायला मिळत आहेत। मराठा बांधवांच्या असतील, मराठा महिलांच्या असतील, एकच त्यांची विनवणी आहे की मनोज जरांगे पाटील यांनी आता पाणी घेतलं पाहिजे अशा पद्धतीने विनवणी केली जात आहे। तर मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहे। जोपर्यंत काढलेल्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मी पाणी पिणार नाही या भूमिकेवर ते ठाम आहे। काही वेळापूर्वीच या ठिकाणी विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड हे येऊन गेलेले आहेत। त्यांना देखील त्यांनी हे सांगितलं आहे, अध्यादेश घेऊन या तेव्हाच मी माझं आमरण उपोषण मागे घेणार आहे। सचिन, आपण पाहतो हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय पुढारीवर। जरांगेंची प्रकृती खालावलेली आहे, महिला आक्रमक झालेल्या आहेत। आपण ज्यांच्याशी आता बोललो त्यांची आता पुढची भूमिका काय असणार आहे, त्या काय करणार आहेत जेणेकरून जरांगेंनी पाणी प्यावं ते सुद्धा त्यांना विचारू। सचिन, नक्कीच ताई, आता तुम्ही आपण पाहतोय की पाटलांनी पाणी प्यावे यासाठी पुढचे तुम्ही काय त्यांना मागणी करणार आहे? आम्ही दादाला विनंती करतो, पाणी तरी घ्या तुम्ही। सरकारचं हे असं चालणार आहे? तुम्ही पाणी घेऊन आमच्यासाठी तुम्ही राहणार। लढायला तर पाहिजे का नाही? आम्हाला कोणी मार्गदर्शन तर करायला पाहिजे का नाही? सरकारला मुंबई किंवा दिल्लीत बसून ही खरी परिस्थिती काय आहे ती कळणार नाही ना। इथं प्रत्यक्ष येऊन भेटा म्हणावं दादांना, तेव्हा कळेल त्यांना काय आहे। तर इथपर्यंत यायला पाहिजे सरकारने। त्यांनी यायला पाहिजे ना इथपर्यंत, दादापर्यंत यायला पाहिजे, विचारायला पाहिजे काय चाललंय काय नाही, बघायला पाहिजे। त्यांना बोलता येईना दादाला आज। त्यांच्या पोटात पाणी नाही, अन्न नाही, काही नाही। ते तिथं बसले, दादा इथं बसले, आपण काय करणार आता? लाखातला पोशिंदार गेलेला चालणार नाही आम्हाला। सरकारनं हल्लच पाहिजे। मी मेटे साहेबाच्या राजगावाहून आलेले आहे। माझं केस तालुका बीड जिल्ह्यातून आलेले आहे। असे काय सरकारनं सगळे कामच्या जीव महाराष्ट्रभरातून आलेल्या आपण या ठिकाणी पाहू शकतात। काही महिला आहेत या सकाळपासूनच या ठिकाणी आहेत। अश्रूचं बांध या ठिकाणी फुटताना आपल्याला पाहायला मिळत आहे। काय ताई, काय सांगाल तुम्ही सकाळपासून या ठिकाणी आहात? आमचे दादा जगले पाहिजेत। आमचे दादासाठी शासनाने लवकर हालचाली केल्या पाहिजेत। समाजासाठी, त्यांच्या कुटुंबासाठी दादांची खूप आवश्यकता आहे। पुढचा लढा आम्ही दादांशिवाय देऊ शकणार नाही। मुंबई काय दिल्लीपर्यंत जाऊ, पण दादांची साथ आम्हाला पाहिजे, शेवटपर्यंत पाहिजे दादांची साथ। जगले पाहिजे ते आमच्यासाठी, त्याच्यामुळे त्यांनी पाणी घेतलं पाहिजे।
पाणी प्या दादा, तुम्ही पाणी प्या. आपण पाहू शकतो हाच तो भाग आहे ज्या ठिकाणी नाही का रक्ताचा सडा पडला होता आणि तेच अंतरवाली सराटी आहे आणि त्याच ठिकाणी आता अश्रूंचा सडा या अंतरवाली सराटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आबालवृद्ध असतील, महिला असतील, पुरुष असतील, सर्व या ठिकाणी आलेले आहेत. ही आजी आहे. आजी, काय सांगशील तू? काय नाही, आम्हाला आरक्षण पाहिजे, आमचे पाटील पाहिजे. इथं कशी व्यवस्था झाली त्या पाटलाची आम्हाला वाटतं का? इथं आम्ही घटाघट पाणी पितो, त्याला हाय का पाणी गिनी हाय का प्यायला? कसे झाले ते त्यानं पाहना, त्याच्याकडे पाहना. आम्हाला आरक्षण पाहिजे. त्याला का झोपी गेले का ते लोक एवढे गपचूप बसले तर? त्याला का झोपा लागल्या का? याला पटापटा द्यावात ना. किती 5-6 वर्ष महिने झालेत ना. आज उद्या उद्या, आज उद्या उद्या म्हणायला लागले. रोजच कवरच बसावे, आरक्षण करावे. आम्हाला आरक्षण पाहिजे. नक्कीच आजी, पाटलांनी 4 दिवस झालेत अन्न पाणी सोडलेलं आहे. तुम्ही गावकरी आहे, कसं बघता तुम्ही? काय सांगा, आम्हाला सरकारनं द्यायला पाहिजे. त्यांना त्यांचा जीव वाचायला पाहिजे. आम्हाला ते महत्वाचे आहेत, ते जगायला पाहिजे. ते लय दहाचे हे करणारे, त्यांच्याशिवाय आम्हाला काहीच करता येत नाही. ते जगले तर सगळं काही होईल, नाही तर काहीच होत नाही. पण ते ऐकणच नाही ना, ते पाणीच नाही प्यायणार. काय करावं तर पाणी सगळे लोक म्हणते, पण ते ऐकणं लयच हे करायला लागले ना. पहिल्या वेळेस तरी ऐकलं, पण आता तर ऐकतच नाही ना. काय सांगावं त्यांना, ते लोक काही हेच करीना, त्याच्याशिवाय ते ऐकतच नाही ना. ते आल्याशिवाय ऐकत नाहीत ना ते. आपण पाहिलं की या ठिकाणी हे संपूर्ण महिला आहेत, विविध जिल्ह्यातून या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचं एकच मागणं आहे की मनोज जरांगे पाटील यांनी पाणी प्यावं. आपण पाहू शकतात की जर मनोज जरांगे पाटील आहे, तिथे एक चिमुकली आहे, ती चिमुकली विनवणी करत आहे मनोज जरांगे पाटलांना की पाणी पिण्यासाठी. आता आपण ते हे थेट पाहू शकतो की ही चिमुकली ती लाडकी आहे, काव्या तिचं नाव आहे. मनोज जरांगे पाटील जिथे जिथे जातात तिथे ती काव्या राहते. तर आता ती विनवणी करते, पाण्याची बॉटल घेऊन या ठिकाणी ती आलेली आहे, आपण पाहू शकतात. आणि ती मनोज जरांगे पाटील यांना विनवणी करते की किमान तुम्ही पाणी तरी प्यावं. आपण पाहिलं की आबालवृद्ध या ठिकाणी अश्रूंचा बांध फुटलेला आहे. मात्र आता ही चिमुकली देखील या ठिकाणी पाण्याची बॉटल घेऊन आलेली आहे मनोज जरांगे पाटलांच्याकडे आणि ती देखील एक प्रकारे विनवणी करते की किमान तुम्ही पाणी प्यावं. ही थेट दृश्य आपण पाहू शकतात. आणि या ठिकाणी ती चिमुकली आहे, ती चिमुकली आता विनवणी करत आहेत. मात्र मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहे. सरकारने जो अध्यादेश काढलेला आहे त्या अध्यादेशाचा कायदा बनवावा आणि ती कायद्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशा पद्धतीची मागणी आता मनोज जरांगे पाटलांची आहे. त्या भूमिकेवर ते आतापर्यंत ते ठाम आहे. गेल्या 4 दिवसांमध्ये या ठिकाणी वैद्यकीय पथक आलं, मात्र त्या वैद्यकीय पथकाला उपचार घेण्यास देखील, तपासणी करण्यास देखील मनोज जरांगे पाटील यांनी नकार दिला. तर गेली अनेक दिवसांपासून तहसीलदार येत आहेत, त्या तहसीलदारांना देखील त्यांनी उपोषण मागे घेणार नसल्याचा आणि तब्येतीची विचारपूस करण्यासाठी देखील ते येत होते, मात्र त्यांनी नकार दिला होता. आता विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्धड आले, मात्र त्यांना देखील त्यांनी या ठिकाणाहून मी उपोषण सोडणार नसल्याचं कडक शब्दांमध्ये सांगितलेलं आहे. आणि ते आपल्या भूमिकेवर आत्ताही ठाम आहे. आजचा 4था दिवस आहे. मराठवाड्यात कडक ऊन आहे आणि याच कडक उन्हाच्या परिस्थितीमध्ये या जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील आता हे आमरण उपोषण करत आहे. आणि आज आमरण उपोषणानंतर आता या 4थ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून विनवणी केली जात आहे, किमान तुम्ही पाणी तरी प्यावं, अशा पद्धतीची भावना मराठा बांधव या ठिकाणी व्यक्त करीत आहे. मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम आहे. आता ही चिमुकली या ठिकाणी त्यांना विनवणी करण्यासाठी आलेली आहे. सकाळपासून त्यांना विविध वर्गातून विनवणी केली जात आहे. ते संप्रदायाला मानतात. संप्रदाय वर्गातून देखील महाराज मंडळींनी त्यांना विनंती केलेली आहे, मराठा बांधवांनी त्यांना विनंती केलेली आहे, गावकऱ्यांनी त्यांना विनंती केलेली आहे. मात्र ते आपल्या भूमिकेवरती आत्ताही ठामच आहे. मात्र आता चिमुकली प्रयत्न करत आहे. त्यांची लाडकी ही काव्य आहे, 1.5 वर्षीय काव्य आहे. त्यांचा शब्द ते टाळत नाही. मात्र ती काव्य आता या ठिकाणी आलेली आहे आणि काव्य त्यांना विनंती करते की पाणी तरी घ्यावं. ती भोवती फिरते आणि त्यांना विनवणी करते. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारीवर पाहतोय सचिन. आपण पाहिली महिलांची तळमळ सुद्धा, त्यांना सुद्धा अश्रू अनावर झालेले आहेत. सचिन, जेव्हा विभागीय आयुक्त आले किंवा 4 दिवसामध्ये जे वैद्यकीय पथक आलं किंवा आज जे भेटायला विभागीय आयुक्त आले होते, त्यांच्याशी जरांगेंचं काही बोलणं झालं का? काही तोडगा निघाला का? नेमकी चर्चा काय झाली त्यांच्यामध्ये?
नाही, विभागीय आयुक्तांनी या ठिकाणी आले, त्यांनी त्यांना विनवणी केली, तुमचं उपोषण सोडा, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली, मात्र तरी देखील त्यांनी ऐकले नाही. ते म्हटले इतर नेत्यांची प्रकरणं तुम्ही 1 दिवसात निकाली काढतात, मात्र आमच्या मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्ही का निकाली काढत नाही, असे खडेबोल देखील त्यांनी आलेल्या या ठिकाणी शिष्टमंडळाला सुनावलं. आणि त्यानंतर त्यांनी या ठिकाणी तपासणी करण्यास देखील नकार दिला. आणि त्यानंतर हे सर्व शिष्टमंडळ जो विभागीय आयुक्तांचा होता तो आल्या पावली माघारी गेलेला आहे. ते त्या आपल्या भूमिकेवर ते ठाम आहे. अध्यादेश घेऊन या, त्यानंतरच मी हे उपोषण सोडतो, अशी ठामपणे भूमिका त्यांनी या शिष्टमंडळाकडे मांडली. आणि शिष्टमंडळ येथून माघारी गेलेला आहे. आणि आरक्षणाच्या ज्या मागणीच्या अध्यादेशाचा जो कायदा करण्यात यावा या मागणीवर ते आत्ताही ठाम आहेत. आणि ते आत्ताही पाणी त्यांनी ग्रहण केलेलं नाहीये. आणि आपण पाहू शकतात की ही सर्व उपस्थित मंडळी आहे, ही मंडळी आत्ताही त्यांना विनवणी करते की तुम्ही किमान तरी पाणी प्यावं. मनोज जरांगे पाटील यांनी किमान 1 ग्लास तरी पाणी प्यावं, ही अशा पद्धतीची घोषणाबाजी गेली अनेक तासापासून ही मंडळी करीत आहेत. असं नाही की एक घरी जाऊन हे देखील मंडळी याच ठिकाणी विना पाण्याचं या ठिकाणी आपल्याला लेकरं बाळांसह बसलेलं पाहायला मिळत आहे. एक प्रकारे आपल्या घराचा सदस्य ज्याप्रमाणे उपाशी असतो आणि त्याचप्रमाणे जेवढा कळवळा लागतो त्याच पद्धतीने हे विविध जिल्ह्यातून आलेला मराठा बांधव आहे. आणि त्याच तळमळीने फक्त एवढीच विनंती करत आहेत की मनोज जरांगे पाटील आता तुम्ही पाणी प्या, अशा भावना या ठिकाणी व्यक्त होत आहे. सचिन, आता पुढची चर्चा करण्यासाठी आपण पाहतोय की जरांगेंची प्रकृती जशी खालावते, या अगोदर सुद्धा ते उपोषणाला बसले होते. सरकारकडून नेहमी त्यांना कोण ना कोणतरी त्यांची समजूत काढण्यासाठी येत होतं. यापुढे आता उपविभागीय आयुक्तांनंतर आता सरकारकडून कोण येत आहे का किंवा येणार आहे का, काही माहिती आहे का चर्चा करण्यासाठी? नाही, अधिकृतपणे आतापर्यंत सरकारकडून कुणीही येणार नसल्याचं स्पष्ट झालं, म्हणजे सांगण्यात आलेलं नाहीये. आता फक्त प्रशासनाकडून विभागीय आयुक्त आले होते. कुठला राजकीय नेता किंवा सरकारमधला कुठला मंत्री येणार का याबद्दल आतापर्यंत अधिकृतपणे सांगण्यात आलेलं नाहीये. मात्र जर आपण पाहिलं तर 4था दिवस आहे आणि मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आता खालावत जात आहे. डॉक्टरांनी देखील सांगितलेलं आहे की जर त्यांना तातडीनं जर त्यांनी पाणी घेतलं नाही, उपचार घेतले नाही तर त्यांच्या जे अवयव आहेत त्यांच्यावरती भयंकर असा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी पाणी पिवा. आणि दुसरीकडे सरकार देखील त्यांच्याशी संपर्क साधलेला नाहीये. आतापर्यंत कुठलाही मंत्री या ठिकाणी आलेला नाही. गेली अनेक दिवस आपण पाहिलं की मंत्री यायचे आणि किमान या ठिकाणी येऊन एक त्यांच्याशी चर्चा करायचे. मात्र यावेळच्या आंदोलनातला जर आपण पाहिलं तर गेली 4 दिवसामध्ये कुठलाही मंत्री या ठिकाणी आलेला नाहीये. ही एक विशेष बाब म्हणावं लागेल. नक्कीच सचिन, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू. ही थेट आपण दृश्य लाईव्ह पाहतोय एक्सक्लुझिव्ह अंतरवाली सराटीमधून. ही चिमुकली आहे, ती पाणी घेण्यासाठी त्यांना विनवणी करते आणि त्यांना कुरवाळते, त्यांना विनंती करते की तुम्ही पाणी घ्या. त्या संदर्भात महिला सुद्धा आक्रमक झालेल्या आहेत. आणि आता मनोज जरांगे काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय अंतरवाली सराटीमधून. धन्यवाद सचिन. खूप तासांपासून आणि अनेक ठिकाणांहून आज अनेक जण आलेले आहेत जरांगेंची समजूत काढायला. आज जरांगेंच्या उपोषणाचा 4था दिवस आहे. 4 दिवस त्यांनी अन्न पाणी त्यागलेलं आहे. वैद्यकीय डॉक्टरांची सुद्धा टीम येऊन गेली, मात्र उपचार घेण्यास त्यांनी नकार दिलाय. उपविभागीय आयुक्त सुद्धा येऊन गेले, मात्र जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मी काहीच खाणार नाही, मी पाणी सुद्धा पिणार नाही, याच भूमिकेवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. आणि त्यामुळेच आपण महिलांची तळमळ सुद्धा पाहिली की मनोज जरांगे पाटील तुम्ही पाणी प्या, आम्हाला तुमची गरज आहे, अशा आशयाच्या घोषणाबाजी आता आपल्याला सगळे करताना दिसत आहेत. आणि कित्येक तासांपासून त्यांच्यासाठी बरेचसे जण आता मराठा आंदोलक आणि मराठा समर्थक उभे आहेत. मात्र त्यांनी पाणी प्यावं, तिथल्या प्रत्येक व्यक्तीची हीच अपेक्षा आहे. आणि ते कधी पाणी पितील त्यांना विनवणीसुद्धा चालू आहे. ही थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय अंतरवाली सराटीमधून. ही जी चिमुकली आपण पाहतोय स्क्रीनवर, काव्या तिचं नाव आहे, 1.5 वर्षाची आहे फक्त ही चिमुकली. आणि मनोज जरांगे पाटलांना त्यांनी पाणी प्यावं म्हणून ही विनवणी करते, त्यांच्या केसावरून हात फिरवते, त्यांना कुरवाळते, तुम्ही पाणी कधी पिणार, अशा आशयाची विनवणी ती त्यांना करताना दिसते. 1.5 वर्षाची आहे ही फक्त. आणि खूप वेळ झाला तरी पण सुद्धा ती त्यांना विनवणी करते पाणी पिण्यासाठी. एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय अंतरवाली सराटीमधून.